शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. पाथर्डी फाटा परिसरातील एकता व्हॅली येथील सोसायटींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. नियमित पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नवीन नाशिक विभागातील नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयाला धडक देत संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बाकी म्हणजे आम्ही टँकर भरत राहू आणि ते पैशांचा सगळा झोल असेल हा, हे मी काय स्पष्ट नाही करत, पण त्यांच्याकडे नक्की काही ना काय त्याच्याशिवाय तुम्ही पाईपमधनं एक ग्लास पाणी येत नाही आम्हाला रात्री पिण्यासाठी. कंटिन्यू टँकरनी पाणी वापरते, थोडी पण लाज वाटत नाही यांना. आणि आता एकमेकांच्या नावं ढकलून हा सुप्रिटेंडंट सुट्टीवर येतो आणि हे चाललंय. आम्ही आज निवेदन दिलंय, जर आम्हाला याच्यामध्ये 24 तासात जर काही आलं नाही तर इथे आंदोलन करून सगळ्यांना 600 जवळपास फ्लॅट आहेत तिथे, × 2 पण केलं, 1200 लोक इथे येऊन आता तमाशा करतील, यांना तेव्हा समजेल. तर कृपया करून आहे ना, ही गोष्ट यांनी गृहीत नाही धरायला पाहिजे. आम्हाला त्यापासून एक पाणी येत नाही अजिबात. तुम्ही महापालिकेला कळवलं? 150 ते 200 लोकांनी कंप्लेंट टाकलेल्या आहेत ऑनलाईनमध्ये, पण त्या ऑनलाईन कंप्लेंटमध्ये ते लिहून येतं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, पण तो काही सॉल्व्ह झालेला नसतो. तो ऑनलाईन कंप्लेंटचा सुद्धा काहीतरी गफला आहे, कारण की त्याच्यामधून काहीच निष्पन्न होत नाही आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार? जर आम्हाला 24 तासात पाणी नाही आलं तर आम्ही आंदोलन करू. या परिसरातील नागरिकांना नेहमीच पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नाराजी वाढली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी आणि प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.